न करावा वेर येळा म्हणे धराला ते तरी जारमती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर नाम म्हणता मोक्ष नाही असा उपदेश करीतील काही बधीर व्हावी त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मानसे त्याची पावले तयासे चास पडता मी दिसी बरतेसी वाचाळे नवविधीचा निषेध जेणे मुख्य करते वाद जन्माविधी यशुकर याचे संसारा काय सांगू वेळोवेळा आठवण नाही त्या चांडाळा नामासाठी बाळा क्षीरसागरी पोटलेले आपली नामासाठी लागे शंका सुरा पाठी फोडनिया पोटी वेदचारी काढिले जगी प्रसिद्ध हे बोधील गडी कातारिले आणि तेही उद्धरले पातकी महादोषी जेहे पवाडे गरजती नाम प्रल्हादाच्या चिंते जळता बुडता घाती राखे हाती विषयाचे काय सांगू याची कीर्ती तुका म्हणे नामख्याते नरका प्रति जाती निषेध एक जयाचे राहिले मानसे त्याचे पावले तयासे चाच पडता मेली जसे भरतैसे वाचाळे या त्याच्या कर्मनालीला 943 क्रमांकाचा मुलगा आहे आपला विचार चालू आहे महाराज या दंग्यातून व्यतिरेक मुखानं परमात्म्याच्या नामाचा महिमा आपल्याला सांगतात असा आपण विचार करतो व्यतिरेक मुखानं म्हणायचं कारण नामस्मरण केल्याने मोक्ष नाही असं बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं तुम्ही कानावर घेऊ नका त्यांच्या ठिकाणी बधीर व्हा बहिर व्हा त्यांचं बोलणं कानावर अजिबात घेऊ नका हे लोकांचं बोलणं जे आहे ते दुष्ट वचन आहे ते ऐकायचं कारण नाही असं महाराजांनी या ठिकाणी जे चिंतन केलेलं आहे हे व्यतिरेक मुखानं नामाचा महिमा सांगण्याचा महाराजांचा एक प्रकार आहे असं आपण चिंतन केलं आता नाम म्हणतं मोक्ष नाही असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी नामस्मरण केल्याने मोक्ष प्राप्त होत नाही असं सांगताना काय युक्ती आपल्या समोर ठेवली असावी याचा थोडासा विचार करण्याचा आपण प्रयत्न केला तेव्हा शास्त्राचा संस्कार ज्यांच्या चित्ताला आहे नास्तिकाचं म्हणणं आपल्याला विचारात घ्यायचं कारण ते नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होणार नाही म्हणते तसं ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणार नाही म्हणते त्यांच्या मताचा विचार करण्याचं कारण नाही पण ज्यांच्या चित्ताला शास्त्राचा संस्कार आहे ऐका वेदशास्त्राला प्रमाण मानून चालणारे जे लोक आहेत थोडासा ज्ञानशास्त्र वगैरे ज्यांनी पाहिलेलं आहे अशा लोकांनी मात्र काही जर शंका घेतली काही संशय घेतला काही आक्षेप घेतला तर त्याचं चिंतन करणं आपल्याला भाग आहे आणि त्यांच्या आक्षेपाचा विचार आपला चालू आहे त्याचा आक्षेप असा आहे की बाबा मोक्ष प्राप्त होणं नामाने शक्य नाही त्याचं कारण काय मोक्ष ही नित्य वस्तू आहे ब्रह्मरूप वस्तू आहे आणि ब्रह्मरूप असल्यामुळे नित्य असलेला हा मोक्ष नित्यश्च मोक्ष हा सर्व मोक्षवादी हे अभ्युपगम्य असा नियम असल्यामुळं हा मोक्ष क्रियेनं प्राप्त होण्याची शक्यता नाही हा मुख्य सिद्धांत आहे जे क्रियेनं प्राप्त झालं ते अनित्य असतं आणि मोक्ष जर नित्य असेल तर तो क्रियेनं प्राप्त झाला असं म्हणायचं कारण नाही हा विचार करून या लोकांनी आपल्याला सांगितलं की बाबा नामस्मरण ही सुद्धा एक प्रकारची क्रिया आहे मग शारीरिक क्रियेनं प्राप्त झालं वाचिक क्रियेनं प्राप्त झालं मानसिक क्रियेनं प्राप्त झालं ऐंद्रिय क्रियेनं प्राप्त झालं बौद्धिक क्रियेनं प्राप्त झालं ज्या कोणत्या क्रियेनं जे जे काही प्राप्त झालं ते जर नाशिवंत असेल तर नामस्मरण नामाच्या वाचिक क्रियेनं जर आपल्याला मोक्ष प्राप्त व्हायला लागला तर तो सुद्धा अनित्य ठरेल ही आपत्ती येते याच्याकरता नाम म्हणता मोक्ष नाही असं म्हणा असं या लोकांनी सांगितलेलं या लोकांचं मत आहे असा या नाम म्हणता मोक्ष नाही म्हणणाऱ्या लोकांच्या मताचा अनुवाद तुकाराम महाराजांनी थोडक्यात केला असं आपण चिंतन केलं त्याचा साधक वादक पद्धतीनं विचार आपला चालू आहे काही लोकांचं म्हणणं असं की बाबा कर्माने मोक्ष प्राप्त होतो आणि काही लोकांचं म्हणणं असं की बाबा कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही कर्माने मोक्ष प्राप्त होतं म्हणणाऱ्या लोकांनी कर्माने मोक्ष प्राप्त होतं हे सिद्ध करण्याकरता आपल्यासमोर जी वचनं ठेवलेली आहे त्या वचनाचा तात्पर्य अर्थ ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने कसा लावायचा याचा विचार आपण थोडासा पाहत होतो कर्माने मोक्ष म्हणणारे लोक आपल्यासमोर काय काय प्रमाण ठेवतात ऐका कर्माच्या योगाने मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता नसून ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत आहे त्याचं कारण काय एक श्रीमद भागवतातलं वचन आज मी आपल्या समोर विचार करता ठेवतो भागवतामध्ये अजयमणाचं जे चरित्र आहे की नाही त्या अजयमणाच्या चरित्रात सुरुवातीला असा थोडासा विचार प्रायश्चित्त कसं असावं क्रियात्मक असावं का ज्ञानात्मक असावं या संदर्भातला विचार शिवाचार्यांनी थोडासा केलेला आहे चरित्र सांगितलं अजयमणाचं ऐका प्रकरण आहे नामाचं भक्तीचं प्रकरण आहे त्या भक्तीच्या नामाच्या प्रकरणाच्या सुरुवातीला चर्चा करत असताना मात्र प्रायश्चित्त कसं असावं क्रियात्मक असावं की ज्ञानात्मक असावं या संबंधातला विचार शुकाचार्यांनी फार सुंदर रीतीने तिथं मांडलेला पाहायला सापडतो गुरुणांच्या लघुनांच्या गुरुनीच्या लघुनीच मनुष्याच्या कडून घडलेलं गुरु पाप असेल लघु पाप असेल तर त्या पापाला अनुसरून गुरु लघु असं प्रायश्चित्त शास्त्राने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे ऐका
पण असं क्रियात्मक प्रायश्चित्त करण्याच्या योगाने मनुष्याचं पाप जातं हे जरी शास्त्राने सांगितलेलं आपण शास्त्र संत म्हणून मानून चाललो, तरीही जे शास्त्र क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या योगानं आपलं सगळं पाप जातं असं सांगतं, त्या शास्त्राला विचारा की संपूर्णपणे पापाचा नाश करण्याकरता क्रियात्मक प्रायश्चित्त समर्थ आहे का? चिंतन करा. क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या योगानं पापाचा नाश होतो, गोष्ट मान्य. आवाज दबून घ्यायला. क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या योगानं पाप जातं, प्रायश्चित्ताच्या योगानं पापाचा नाश होतो. ज्या ज्या पापाच्या नाशाकरता जशा जशा प्रकारच्या प्रायश्चित्ताचं विधान शास्त्राने केलेलं आहे तशा तशा प्रकारचं प्रायश्चित्त केलं म्हणजे ते पाप जातं हे जरी खरं असलं तरी प्रायश्चित्त रूप कर्माच्या योगानं पापाचा नाश होतो, पापात्मक कर्माचा नाश होतो हे जरी शास्त्राला मान्य असलं तरी आत्यंतिक नाश होतो की तात्कालिक नाश होतो? पापाचा नाश झाला तर लयरूप नाश झाला की आत्यंतिक नाश झाला याचा जर विचार केला तर तो लयरूप नाश असतो. कारण काय, प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर मनुष्याच्या पापाचा नाश जरी झाला तरी पुन्हा त्याच्या ठिकाणी पाप उत्पन्न होणार नाही अशी व्यवस्था प्रायश्चित्त करू शकतं का? करत नाही. आज माझ्याकडून एक चूक झाली, धर्मशास्त्राच्या दृष्टीने ज्याला पाप म्हणतात अशा पद्धतीची क्रिया माझ्याकडून झाली, तर त्या पापाच्या नाशाकरता शास्त्राने मला जे प्रायश्चित्त सांगितलेलं आहे ते प्रायश्चित्त मी घेतलं, माझं पाप गेलं. पण माझं पाप गेल्याच्या नंतर तशाच पद्धतीचं पाप करण्याची माझ्या अंतःकरणात पुन्हा बुद्धी निर्माण होणार नाही. ही व्यवस्था प्रायश्चित्ताला करता येत नाही. व्यवहारातल्या साध्या उदाहरणानं जर सांगायचं झालं तर एखाद्याने गुन्हा केला, चोरी केली, तर त्या चोरी करणाऱ्या माणसाला पोलिसने पकडल्याच्या नंतर आता ते पकडायचं की नाही पोलिसावर अवलंबून आहे, ते पकडतात की नाही त्यांच्यावर अवलंबून आहे. पण समजा चोराला पोलिसांनी पकडलं तर ज्या चोराला पोलिसांनी चोरी करता पकडलेला आहे त्या चोराला त्या चोरीची शिक्षा पोलीस देतात की नाही? देतात. त्याला तुरुंगवास वगैरे होतो, त्याला काही फटक्याची वगैरे शिक्षा होते, मारहाण केली जाते, जे काही त्याला करायचं ती शिक्षा झाली, शिक्षा भोगली. शिक्षा भोगल्याच्या नंतर पोलीस सांगतो की बाबा यानं हा अपराध केला होता, याच्याकरता ही शिक्षा ठरवली होती, ही शिक्षा यानं भोगलेली, अपराध संपला, याला बाहेर काढा. तुरुंगाच्या बाहेर त्याला काढलं जातं, त्याचा तो अपराध संपला असं व्यवहार गृहीत धरेल, कायदा गृहीत धरेल. पण ज्या अपराधाच्या नाशाकरता त्याला शिक्षा झाली होती त्या अपराधाची शिक्षा त्याला भोगल्याच्या नंतर पुन्हा व्यवहाराच्या कायद्याच्या दृष्टीनं तो अपराध त्याला भोगायची गरज नाही अशी व्यवस्था जरी झालेली असली तरी पुन्हा तसाच अपराध करू नये अशा पद्धतीची प्रवृत्ती त्याच्या अंतःकरणात जागी होते का? जागी होत नाही. तुरुंगवास भोगून सुद्धा म्हणजे प्रायश्चित्त करून सुद्धा, प्रायश्चित्त घेऊन सुद्धा पुन्हा अशाच पद्धतीचं पाप आपल्याकडून घडू नये अशी प्रवृत्ती माणसाला जर होत नसेल तर प्रायश्चित्ताने पापाचा झालेला जो नाश आहे तो अत्यंत नाश म्हणता येत नाही, लयरूप नाश म्हणावा लागतो. क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या योगानं पापाचा नाश झाला तो लयरूप झाला, आत्यंतिक नाश झाला नाही. का झाला नाही? शुकाचार्यांनी या संबंधानं त्या अजयमेळाच्या प्रकरणामध्ये विचार केलाय. त्यांच्या मुखातलं वचन असं आहे, कर्मणा कर्मनिर्हारो नहि आत्यंतिकः इष्यते अविद्वत् अधिकारित्वात् प्रायश्चित्तम विमर्शनम. आचार्यांचे शब्द असे शुकाचार्यांचे त्या प्रकरणामध्ये. कर्माने कर्माचा निर्हार होतो, प्रायश्चित्त रूप कर्माच्या योगाने पाप कर्माचा निर्हार म्हणजे नाश होतो. पण कर्मणा कर्मनिर्हारः नहि आत्यंतिकः इष्यते. कर्माने कर्माचा निर्हार झाला, प्रायश्चित्त कर्माच्या योगानं पाप गेलं, पण आत्यंतिक नाश पापाचा झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? शुकाचार्यांनी त्याचं कारण सांगितलं, अविद्वत् अधिकारित्वात्. कर्माचा अधिकारी कोण आहे? अविद्वान आहे. अविद्वान आहे म्हणजे अज्ञानी आहे. अज्ञानी असलेल्या माणसालाच कर्माचा अधिकार असतो. बरोबर आहे. बघा तुम्ही कोणतंही कर्म करायचं झालं तर ज्ञानाला कर्म करता येतं की अज्ञानाला कर्म करता येतं? सांगा जरा एकदा. अज्ञानाला. अध्यास सगळाच्या सगळा आपल्याकडे घेतल्याच्या शिवाय आपल्याला कर्म करता येतच नाही. बघा तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्राह्मणत्वाचा अध्यास घेतल्याच्या शिवाय ब्राह्मणाला जे कर्म सांगितले ते करता येतं का? सांगा. मी ब्राह्मण आहे म्हणा, मग संध्या करायचा अधिकार आला. मी ब्राह्मण आहे म्हणा, मग वेदाध्ययनाचा अधिकार आला. मी क्षत्रिय म्हणा,
मग प्रजापालनाचा अधिकार आला. मी क्षत्रिय आहे म्हणा, मग राज्य करण्याचा अधिकार आला. मी वैश्य आहे म्हणा, मग वैश्यस्तोमाचा अधिकार आला. म्हणजे मी वैश्य, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी शूद्र अशा पद्धतीनं मीच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व, शूद्रत्व या वर्णाचा अध्यास घ्यावा लागेल की नाही. हा अध्यास घेतल्याच्या शिवाय ते वर्णचित कर्म जर करता येत नसेल तर धर्म कर्माचा अधिकार ज्ञानाला की अज्ञानाला. ज्याला अध्यास आहे तो ज्ञानी म्हणतात की अज्ञानी म्हणतात. झोपू नका, बोलत चला माझ्याशी जरा. ज्ञानाला अधिकार की अज्ञानाला अधिकार, धर्माचा अधिकार कोणाचा? अध्यास घेऊन जर कर्म करावं लागणार असेल बरं का, वर्णाचा अध्यास घेऊन कर्म करावं लागलं, आश्रमाचा अध्यास घेऊन कर्म करावं लागलं. मी ब्रह्मचारी आहे मग अभ्यास करा, मी गृहस्थ आहे मग आज्ञा निर्माण करून चारी बाकीच्या सगळ्या आश्रमींना भिक्षा वाढा. मी वानप्रस्थ आहे मग संघामध्ये राहून वियोग कसा भोगायचा हे शिका, त्याचा अभ्यास करा. मी संन्यासी आहे मग सर्वस्वाचा संकल्पाधिकाचा सुद्धा त्याग करून टाका. आता की नाही, संकल्पाधिकाच्या सुद्धा त्यागाचा धर्म पाळणं संन्यासाला जे शक्य होतं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संन्यासीपणा या आश्रमाचा त्याला अध्यास घेतल्यावर मी ब्रह्मचारी, मी गृहस्थ, मी वानप्रस्थ, मी संन्यासी, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी नवरा, मी बायको, मी मुलगा, मी बाप, मी गुरु, मी शिष्य असा कोणता तरी अध्यास घेतल्याच्या शिवाय त्या अध्यासानं प्रयुक्त होणार जे कर्म आहे ते करण्यात माणसाची प्रवृत्ती होईल का? होत नाही. मी शिष्य ही भावना धरल्याच्या शिवाय गुरुची सेवा होत नाही. आणि मी गुरु ही भावना धरल्याच्या शिवाय गुरु नावाच्या व्यक्तीच्याकडून शिष्याला बोध करण्याची, त्याच्यावर कृपा करण्याची क्रिया होत नाही. चिंतन करा. मला सांगायचं काय आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा काही ना काहीतरी अध्यास आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घ्यावा. त्याच वेळेला माणसाला काही ना काहीतरी कर्म करता येतं. म्हणजे कर्माचा अधिकार कोणाला आला? अविद्वत अधिकारित्वात. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा त्या अध्यास भाष्यामध्ये असंच म्हणलेले पहा, अविद्यावद विषयाण्येव प्रत्यक्षाधिक प्रमाणाने शास्त्राणी चेती. आचार्य म्हणतात प्रत्यक्षाधिक प्रमाण सुद्धा अज्ञानी जीवाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात, त्याप्रमाणे सगळी शास्त्र सुद्धा अज्ञानी जीवाच्या ठिकाणीच प्रवृत्त होतात. मग सगळी शास्त्र अज्ञानी जीवाच्या ठिकाणी प्रवृत्त होणार असतील तर प्रायश्चित्ताचं सुद्धा शास्त्र आहे. प्रायश्चित्त हे सुद्धा कर्म आहे. मग प्रायश्चित्त कर्माचा अधिकार अध्यासाच्या शिवाय नसेल तर प्रायश्चित्ताचा अधिकार प्रायश्चित्त कर्म असल्यामुळे अज्ञानाच्या शिवाय प्रायश्चित्ताचा अधिकार नाही. मी पापी असा अध्यास स्वतःच्या ठिकाणी करून घ्यावा मग प्रायश्चित्ताचा त्याला अधिकार येतो. मग प्रायश्चित्त नावाच्या कर्म करण्याचा अधिकार जर अज्ञानाच्या योगाने असेल तर अज्ञानाने जे जे काही केलं त्याच्याने ज्याचा नाश झाला, अत्यंत नाश नसतो तो तात्कालिक नाश असतो, लयरूपती निवृत्ती असते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीने आचार्यांनी चिंतन केलं. अविद्वत अधिकारित्वा प्रायश्चित्त कर्म करणारा सुद्धा अज्ञानी असल्यामुळं त्या अज्ञानाने केलेल्या क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या योगानं त्याच्या पापाचा नाश जरी झालेला असला तरी नाही आत्यंतिक हा इष्यते. तो नाश आत्यंतिक नाश नाही, तो लयरूप नाश आहे. मग खरं प्रायश्चित्त कोणतं? पापाचा नाश व्हावा, पापाचा अत्यंत नाश व्हावा आणि पापाचा अत्यंत नाश झाल्याच्या नंतर पुन्हा पापाची प्रवृत्ती होऊ नये. किंबहुना एखाद्या वेळेला पापाची क्रिया जरी घडली तरी त्याला पापाचा दोष लागू नये अशी योग्यता त्या जीवाच्या ठिकाणी सिद्ध होण्याकरता त्या जीवाला जे प्रायश्चित्त घ्यावं लागतं ते क्रियात्मक नसतं. शुकाचार्य सांगतात प्रायश्चित्तम विमर्शनम. विमर्शन म्हणजे ज्ञान. खरं प्रायश्चित्त ज्ञान हेच आहे. तुम्ही ज्ञान संपादन करा, सगळ्या प्रकारच्या पापाचा अत्यंत नाश होतो, बरोबर आहे. तुम्ही क्रियात्मक प्रायश्चित्त करा, पापाचा नाश झाला तरी अत्यंत नाश होत नाही, बरोबर आहे. मग कर्माच्या योगानं मग ते प्रायश्चित्त रूप कर्म जरी असलं तरी कर्माचा पूर्णपणे नाश होत नसेल, म्हणजे कर्माने कर्म जात जरी असलं तरी कर्माने कर्म पूर्णपणे जात जर नसेल तर संपूर्ण कर्माच्या निवृत्तीच्या शिवाय येणारी जी ब्रह्मपदवी आहे ती कर्म करण्याला प्राप्त झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. हा मुख्य सिद्धांत आहे.
म्हणजे प्रकरण सांगायचं होतं शुकाचार्याला नामाचं, तरी शुकाचार्य सुरुवातीला बोलले की बाबा ज्ञान हेच खरं प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्तम विमर्शनम, विमर्शन म्हणजे ज्ञान हेच खरं प्रायश्चित्त आहे. असा जर विचार शुकाचार्यासारखा महात्मा करत असेल, ऐका, असा जर विचार जगद्गुरु शंकराचार्यासारखा महात्मा करत असेल, कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही हा श्रुतीच्या वाक्यातून सिद्धांत उद्घोषाने सांगण्याचा प्रयत्न शंकराचार्यासारख्या महात्म्याने केला असेल, तर क्रियेनं मोक्ष प्राप्त होत नाही हेच खरं आहे. पण क्रियेनं मोक्ष प्राप्त होतो असं दाखवणारी जी वचन आहे, त्या वचनाची संगती काय लावायची? आचार्याने ती संगती लावावी लागेल ना. कारण जे आचार्यांचा मुख्य सिद्धांत काय, क्रियेनं मोक्ष प्राप्त होत नाही. आणि वचन काय दिसतं? वचनामध्ये काही क्रियात्मक अशा पद्धतीची साधना दाखवली गेली आणि त्या क्रियात्मक साधनेनं मोक्ष प्राप्तीचा विचार बोलला गेला. मग काय करा? संगती लावा. काय संगती लावा? ही सगळी क्रिया चित्तशुद्धी करता उपयोगी पडणारी आहे, साक्षात मोक्ष देणारी नाही. ऐका, आपल्या समोरचं वचन काय? कालपासून आपण 2 दिवस झाले त्या वचनाचा विचार करतो. तमेतम वेदानवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशक्येन, असे एक वाक्य आपण परिषदातल्या विचाराकरता घेतलं. बृहदारण्यकातलं ते वाक्य आहे. याच्याशिवाय शाखा भेदानं या वाक्यामध्ये ब्रह्मचर्य आणि श्रद्धा या 2 साधनाचा अधिक उच्चार काही वेदमंत्रातून पाहायला सापडतो. एकंदर 7 साधनं आपल्या हातामध्ये लागली, सगळी क्रियात्मक आहे. आपण त्याचा विचार करून आलो. वेदानवचन वाचिक साधन, त्याच्यानंतर यज्ञ, दान, तप, अनाशक, ब्रह्मचर्य, काही साधनं, काही क्रियात्मक साधनं, शारीरिक क्रिया त्याच्यामध्ये घडते असं आपल्याला दिसतं, आणि श्रद्धा मानसिक क्रियात्मक साधन, असं काया वाच्या मनाला केलेली क्रियात्मक अशी साधनं या वाक्यामध्ये सांगितलेली आहे. तर ही सगळीच्या सगळी साधनं करून ब्राह्मणा एतम विविदिशन्ति, या साधनाच्या योगानं ब्राह्मण म्हणजे साधक परमात्म्याला जाणण्याचा विचार करतो, जाणण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याला देव जाणता येतो, या साधनाने जाणता येतो. मग क्रियात्मक साधनाने देव जाणता येतो असं वेद वाक्य जर सांगायला लागलं तर त्याची संगती काय होता? क्रियेला तर देव जाणता येत नाही आणि क्रियेला देव जाणता येतं हे वेद वाक्य बोलायला लागलं. मग काय करा? चित्तशुद्धीद्वारा ही साधनं तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतात असा विचार करा, असं आचार्यांनी सांगितलं. एका साधनाच्या संबंधानं थोडासा विस्ताराने विचार करू असं मी काल बोललो होतो. वेदानुवचन केलं, नुसतं वेदानुवचन केलं, वेदाचा अभ्यास केला, वेदाचा उच्चार केला, वेदाचं पाठांतर केलं, वेदाचा अर्थ जाणायला लागला, वेदानं सांगितलेले प्रयोग करायला लागला, अनुष्ठान करायला लागला, एवढ्या योगानं मोक्ष प्राप्त होतो का? वेदान वचनाच्या सोबत ज्ञानही मिळवावं लागतं. याचा काल आपण विचार केला. नारदाचं उदाहरण त्याच्याकरता आपण पाहिलं, श्वेतकेतूचं उदाहरण आपण पाहिलं, निदाघाचं उदाहरण आपण त्याच्याकरता पाहिलं. त्या सगळ्या महात्म्यांना वेदाचं ज्ञान असताना सुद्धा नारदाच्या उदाहरणामध्ये तरी छंदोग्य उपनिषदात नारदाने स्वतः सांगितलंय की बाबा मी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इतिहास, पुराण सगळ्याचा मी अभ्यास केलाय, म्हणजे माझं वेदानुवचन पूर्ण झालंय. पण एवढं सगळं वेदानुवचन माझं पूर्ण झालेलं असताना सुद्धा 6 अहम भगवा शोचामी, असं मी अज्ञानी असून वेदानुवचन करणारा असून सुद्धा शोक व्याप्त आहे. तेव्हा माझ्या या शोकातून मला मुक्त होण्याकरता मी असं आपल्यासारख्या महात्म्याच्या मुखातून ऐकले सनत कुमारजी की तरती शोकम आत्मवितम, आत्मवेत्ता महात्मा शोकातून तरुण जातो. त्याच्याकरता एवढं वेदाचं ज्ञान असूनही मी शोक व्याप्त आहे, म्हणजे केवळ वेदानुवचन शोक निवृत्ती करता समर्थ नाही, उपयोगी ठरत नाही, मला आत्मज्ञान द्या. मग सनत कुमारांनी नारदाला वेदानुवचनाच्या नंतर ज्ञान सांगितलं, त्याच्या योगाने त्यांना कृतार्थता प्राप्त झाली वगैरे वगैरे कथा आपण पाहून आलो. आपल्याला पुढच्या साधनाचा विचार करायचा आहे. वेदानुवचन करू नये असं नाही, पण केवळ वेदानुवचन केलं त्याच्यावर मोक्ष प्राप्त झाला असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही. याची उदाहरण आपण पाहिली. मग वेदानुवचनाने चित्तशुद्धीद्वारा मोक्षाची व्यवस्था होऊ शकते असं चिंतन आपल्याला करता येतं. आता दुसऱ्या साधनाकडे चला. यज्ञेन तमेतम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन, काही लोक यज्ञ नावाचं साधन करतात आणि परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. आता यज्ञ करणं सोपी गोष्ट असं समजायचं कारण नाही बरं का. यज्ञ फार अवघड आहे, यज्ञाचं फार मोठं महत्व आहे. ऐका, यज्ञाबद्दल बोलत असताना वेदामध्ये असं वर्णन आहे, यज्ञो वै विष्णू. यज्ञ म्हणजे साक्षात विष्णू आहे, परमात्मा आहे.
यज्ञ साक्षात परमात्मा असल्यामुळे यज्ञ केल्याच्या योगानं साक्षात परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं असा विचार आहे. ऐका, युगानुसार प्रत्येक युगात वेगळं वेगळं साधन सांगत असताना त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने परमात्मा भेटतो असं वर्णन आपण ऐकतो ना. कृते ध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखैहि द्वापरे परिचर्यायाम करोतद हरिकीर्तनात्. जो परमात्म्याचा साक्षात्कार कृतयुगामध्ये ध्यानाने होत होता तोच परमात्म्याचा साक्षात्कार होण्याकरता त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करावे लागत होते. अर्थ काय झाला? यज्ञाने परमात्मा भेटतो असं आलं की नाही? यज्ञाने परमात्मा भेटतो. यज्ञ करा. यज्ञ करणं तसं सोपं समजायचं कारण नाही. यज्ञाकरता भाग काय? एक पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये कर्माचा अधिकार कोणाला? जसं ज्ञानाचा साधन चतुष्टय संपन्न अधिकारी सांगितलंय की नाही वेदांतामध्ये, तसं कर्माचा सुद्धा साधन चतुष्टय संपन्न अशा पद्धतीचा अधिकारी पूर्वमीमांसा शास्त्रानं आपल्याला सांगून ठेवलेला. 4 प्रकारची साधन संपत्ती त्याच्या ठिकाणी एकवटलेली असावी, मग त्याला कर्माचा यज्ञ यागासारख्या कर्माचा अधिकार असतो. तो कसा असावा? त्याच्याबद्दल पूर्वमीमांसा शास्त्र सांगतात. अर्थी, विद्वान, समर्थ, शास्त्रापर्यदस्त 4 प्रकारची साधन संपत्ती त्याच्या ठिकाणी एकवटलेली पाहिजे असं वर्णन आहे. काय काय असावं? पहिल्यांदा सांगितलं त्याला अर्थित्व असावं. अर्थी म्हणजे इच्छुक असावा. तो जे कर्म करायला त्यानं घेतलेलं आहे ते कर्म करण्याची त्याला स्वतःला इच्छा असली पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे स्वतःच्या इच्छेनं ते कर्म केलं तर तो कर्माचा अधिकारी. बायकोच्या इच्छेनं कर्म करणारा तो त्या कर्माचा अधिकारी नाही. विनोदानं सांगत असत ते. काहीतरी बायको म्हणते ना, ओ यज्ञ करा, यज्ञ करा, यज्ञ करा, यज्ञ करा. त्याने लोक उठवलं म्हणून हा यज्ञ करायला लागला. अधिकारी नाही तो यज्ञाचा. याला यज्ञाची इच्छा झाली पाहिजे, मग हा यज्ञाचा अधिकारी. अगोदर इच्छा निर्माण होणं कठीण आहे कर्माची. इच्छेच्या नंतर दुसरी साधन संपत्ती सांगितली विद्वत्ता. जे कर्म करायला घेतलेलं आहे ते कर्म करण्याची इच्छा झाल्यानंतर त्या कर्माच्या संबंधातली सांगोपांग माहिती पाहिजे. हे कर्म कसं करावं, याच्यात अनंतरीय क्रम कसा आहे, कशा कशा पद्धतीने हे कर्म संपतात. साधी संध्या करायची झाली तर माणसाला ज्ञानाच्या शिवाय संध्या साधी करता येईल का? काय झालं? एकाच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्धाला ब्राह्मणाला त्याने सांगितलं, श्राद्ध सांगायला ब्राह्मणाला. ब्राह्मण आल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं करा, सुरू करा, आचमन करा. आचमन म्हणजे कोणाच्या बापाला ठेवतंय? आचमन करा म्हणल्यावर ते ब्राह्मणाचं तोंड बघायला लागलं. म्हणजे काय करायचं? मग ब्राह्मणाने त्याला सांगितलं 3 पळ्या पाणी प्या, 4थी पळी सांडा. त्या आचमनाचं स्वरूप सांगावं लागतं. मग माणसाने फोरून 3 वेळेला पाणी घेतलं, 4थी पळी खाली सांडून टाकली. झाला आचमन समजायला लागला. ब्राह्मणाने सांगितलं आता करा प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? नाक धरा असंच सांगतात ब्राह्मण सध्या. नाक धरा म्हणतात. प्राणायाम करा म्हणून समजत नसलं की नाक धरा. नाक धरा म्हणले त्याला भडजीच नाक दाबून धरा. त्याला ज्ञान म्हणायचं का? हे ज्ञान आहे का? ज्ञान नाही महाराज. कर्माच्या बाबतीमध्ये कर्म कसं करावं सगळं ज्ञान पाहिजे. आचमन कसं करायचं, प्राणायाम कसा करायचा, विनियोग कसा करायचा, मार्जन कसं करायचं, अगमर्षण कसं करायचं, अर्घ्य कसे द्यायचे, सकाळच्या संध्यामध्ये अर्घ्य प्रदान करत असताना कसं करावं, माध्यान्ह संध्येचं अर्घ्य प्रदान कसं करावं आणि सायं संध्येचं अर्घ्य प्रदान कसं करावं, वेगळा वेगळा विचार आहे. सकाळी सूर्य उदय होण्याच्या पूर्वी संध्या करून सूर्याला अर्घ्य द्यायला लागला, उभे राहा, पूर्वेकडे तोंड करा, उंजळीमध्ये अर्घ्य घ्या आणि थोडेसे वाकून सूर्यनारायणाला अर्घ्य समर्पण करा. हा नियम आहे. आणि माध्यान्ह संध्येला अर्घ्य देत असताना अगदी वाकायचं नाही, ताठ उभं राहायचं, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायची. सायं संध्येला पश्चिमाभिमुखतेला सायंकाळच्या सूर्याला अर्घ्य द्यायचे. ते पश्चिमाच्याकडे गेलेले त्यांना अर्घ्य देत असताना घरात संध्या करायला बसल्या. तसं तर सायं संध्या घरी करायची नाही. सायं संध्या बहिर्जले नियमच आहे. पण बाहेर जाऊन नदीवर पाणी मिळत नसलं तर घरी करावं लागतं. मग सायं संध्या करत असताना सूर्यनारायणाला जे अर्घ्य द्यायचे आहे ते बसून द्या असा नियम आहे. सकाळच्या संध्येला उभ्याने द्या पण वाकून, माध्यान्ह संध्येला उभ्याने द्या पण ताठपणे, सायं संध्येला अर्घ्य बसून द्या. कोणाला ठाऊक आहे? कोण करतो, कोण पाळतो, कोणाला माहिती आहे सगळे नियम? कोणाला माहिती नाही. मला माहिती आहेत म्हणजे वाचूनच माहिती आहेत ना. असं कुठं दर्शन घडतच नाही ना सध्या, पाहायला कुठं मिळतच नाही ना. हे अर्थ काय झाला? ज्ञान पाहिजे. जे कर्म करण्याची
करण्याची मनामध्ये माणसाच्या इच्छा निर्माण झालेली आहे, ते कर्म करण्याच्या संबंधामध्ये आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे, अगदी पूर्वमीमांसेच्या भाषेत जर सांगायचं झालं तर इति कर्तव्यता ज्याला म्हणतात ती कळाली पाहिजे. इति कर्तव्यता म्हणजे हे कर्म असं केलं पाहिजे या संबंधातलं ज्ञान. इति कर्तव्यम, हे असं असं करायचं आहे, त्याला म्हणायचं इति कर्तव्यता. कर्म कसं करावं याच्या संबंधातलं ज्ञान पाहिजे. ऐका, कर्मामध्ये आपल्याला कोणती क्रिया करत असताना कोणता मंत्र वापरायचा आहे ज्ञान पाहिजे. काय होतं, काही लोक काय करतात, आपल्याला शास्त्रांनी जे मंत्र ज्या कर्माच्या विनियोगाकरता सांगितलेले आहेत, कदाचित त्या मंत्रामध्ये वाच्यार्थानं त्या क्रियेचा कोणताही संबंध येत नाही, पण शास्त्रांनी सांगितलं की बाबा ते कर्म करताना त्या मंत्राचा विनियोग तुम्ही करा. उदाहरणार्थ आपल्याला काय, मंत्रामध्ये वाचकता जशी आहे तशी मंत्रामध्ये स्मारकता सुद्धा असते. स्मारकता असते म्हणजे त्या मंत्रामध्ये, त्या मंत्राचा जर आपण सरळ शब्दार्थ भाष्याच्या आधाराने बघायला लागलो तर तो मंत्र आपण ज्या क्रियेला वापरायला वेदाने दिलाय त्या क्रियेच्या अर्थाचा नसतो, पण त्या क्रियेचं स्मरण त्या मंत्राच्या शब्दाने जर होत असेल तर त्या मंत्राचा विनियोग त्या क्रियेकरता करा असं शास्त्र सांगतो. मी उदाहरणाने सांगतो आपल्याला. आपण देवाला अभिषेक करतो, अभिषेक करताना देवाला पंचामृत घातलं जातं. पंचामृत घालण्याकरता जो मंत्र म्हणतात, दधिक्रावणो अकार्षम जिष्णो रश्वस्य वाजनः सुरभिनो मुखा करत प्रण आयुषी तारी शत, या मंत्राचा उच्चार करून भगवंताला दही समर्पण करतात. हा दह्याचा मंत्र नाही. या मंत्राचा सायणाचार्य, उवटाचार्य, महीधर कोणत्याही भाष्यकारांनी केलेला अर्थ जर काढून आपण पाहायला लागलो तर मंत्रामध्ये अश्वमेध यज्ञाच्या प्रकरणातल्या घोड्याचं वर्णन आहे. आता अश्वमेध यज्ञाच्या प्रकरणातल्या घोड्याच्या वर्णनाचा मंत्र म्हणायचा आणि दही घालायचं काही संबंध आहे का? पण शास्त्राने असं सांगितलंय, मंत्रांना जशी वाचकता असते तशी मंत्राला स्मारकता आहे. प्रयोग समवेतार्थ स्मारका हा मंत्र हा पूर्वमीमांसेचं सूत्र आहे. अर्थाची स्मारकता आहे. म्हणून दधिक्रावणो अकारिशम या मंत्राला वाच्यार्थानं जरी अश्वमेध यज्ञातल्या प्रकरणातल्या घोड्याचं वर्णन करायचं असलं तरी दधिक्रावण हा या पहिल्या शब्दामध्ये असलेला जो दधी शब्द आहे तो आपल्याला दह्याचं स्मरण घडवतो. मंत्राला स्मारकताही असते, हा नियम आहे. म्हणून दही समर्पण करताना हा मंत्र आपल्याला म्हणता येतो, हे पूर्वमीमांसा शास्त्र आपल्याला सांगतं. हे ज्ञान पाहिजे. वाचकता नुसती बघून चालत नाही, त्याचा विनियोग कसा करायला सांगितलाय. आपल्याला गणपतीचं स्मरण करत असताना वेदामध्ये गणानान्त्वा हा मंत्र येतो. गणानान्त्वा गणपती हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोतिभिः सीदसादनं हा मंत्र येतो. या मंत्राने गणपतीचं स्मरण केलं जातं, गणपतीचं पूजन केलं जातं. गणपतीच्या स्मरण पूजनाकरता या मंत्राचा विनियोग करायला शास्त्राने सांगितलंय. सगळं खरं. वाच्यार्थ बघा, वाच्यार्थामध्ये कुठे गणपती येत नाही, कुठे गणपती येत नाही. पण गृत्समद नावाचे या मंत्राचे जे ऋषी होऊन गेले, त्या गृत्समद ऋषींनी या मंत्रातून गणपतीचा साक्षात्कार संपादन केलेला असल्यामुळं आणि गणानान्त्वा गणपती वाचक असे शब्द, हे स्मारक असे शब्द गणपती तत्वाचे त्या मंत्रामध्ये असल्यामुळं या मंत्रातून गणपतीचं ध्यान चिंतन आपल्याला करता येतं असं शास्त्र सांगतं. म्हणून त्याचा विनियोग गणपती ध्यानामध्ये करता येतो, वाच्यार्थानं नाही. दधिक्रावण हा मंत्र वाच्यार्थानं दही समर्पणाकरता वापरता येत नाही. गणानान्त्वा गणपती हा मंत्र वाच्यार्थानं गणपतीच्या स्मरण पूजनाकरता वापरता येत नाही. पण स्मारकत्व मंत्रांना जे आहे आणि ऋषींनी त्या मंत्राच्या स्मारकतेतून जे साक्षात्कार मिळवलेले आहेत याचा विचार करून त्या मंत्राचा तसा विनियोग आपल्याला करता येतो. हे सगळं ठाऊक असावं म्हणजे ज्ञान असावं, तर कर्म करता येतं, नाही तर कर्म करता येत नाही. कर्माचा अधिकारी कोण? यज्ञासारखं कर्म कोणी करावं? पहिली गोष्ट इच्छा असली पाहिजे, दुसरी गोष्ट ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान नसतं महाराज, बऱ्याच लोकांना ज्ञान नसतं. केलं जातं, कर्म करणारी माणसं सापडतात आपल्याला, नाही असं नाही, अजूनही कर्म करतात.
पण कर्माच्या संदर्भात आवश्यक असलेलं ज्ञान संपादन करून कर्म करण्यामध्ये प्रवृत्ती असलेली माणसं जगात कमी आहेत. आपल्याला गमतीनं सांगतो, आपण एखादं कर्म करायचं ठरवलं तर ते कर्म करण्याचं आपल्याला ज्ञान नसतं म्हणून आपण ब्राह्मण सांगतो की नाही. ब्राह्मणाला बोलवायचं, ब्राह्मणाने सांगायचं, त्यानं सांगितलं तसं तसं आपण करायचं, असं चाललंय सध्या. पण तसं नाही ते. ब्राह्मणाला कशा करता बोलवायचं? शास्त्राने असं सांगितलं, तुम्हाला सगळं आलं पाहिजे, तुम्हीच सगळं केलं पाहिजे, पण करण्याच्या गडबडीत घाई घोटाळ्यामध्ये तुमच्याकडून काही प्रमाद होऊ नये याच्याकरता साक्षीला त्यानं बसायचं, राहिलेलं सांगायचं, सगळंच त्यानं सांगायचं नाही. आता आपली कशी बोंब आहे, आपण सगळंच सांगायला त्याला बोलवतो, सगळंच सांगायला ज्याला बोलावलेलं तो सुद्धा किंचित सांगून जातो. असं आहे. जर आपल्यालाच ते सगळं काय आहे हे कळालं असतं तर सगळं सांगायला ज्याला बोलावलंय तो सगळं सांगतोय का थोडं सांगतोय हे आपल्याला कळालं असतं की नाही. म्हणजे कर्म करण्याचा अधिकार कोणाला? ज्याला कर्माच्या संबंधातली इच्छा आहे पहिली गोष्ट, ज्याला कर्माच्या संबंधातलं ज्ञान आहे दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट सांगितली यज्ञ यागासारखं कर्म करायचं झालं तर त्याला समर्थ असला पाहिजे तो करता. समर्थ म्हणजे सामर्थ्य पाहिजे. कोणतं सामर्थ्य? सगळं सामर्थ्य पाहिजे. शारीरिक सामर्थ्य पाहिजे, वाचिक सामर्थ्य पाहिजे, मानसिक सामर्थ्य पाहिजे, आर्थिक सामर्थ्य पाहिजे, सामाजिक सामर्थ्य पाहिजे, नाहीतर कर्म करता येत नाही. बघा तुम्ही, एक यज्ञ करणे, अश्वमेध यज्ञ करायचा जर झाला तर त्या राजाला सगळी पृथ्वी जिंकावी लागते. म्हणजे सामर्थ्य लागेल की नाही? सामर्थ्य पाहिजे, आर्थिक सामर्थ्य पाहिजे. मी असं वाचलेलं सांगतोय शास्त्रामध्ये, पूर्वमीमांसा शास्त्राच्या आधारानं आपल्याला, की माणसाला लहानातला लहान यज्ञ करायची जर इच्छा झाली तर त्याची कुवत त्यानं तपासून बघावी. काय कुवत पाहिजे? सामर्थ्य काय? आर्थिक बळ त्याला काय पाहिजे? शास्त्राने असं सांगितलंय, ऐका. एक लहानसा यज्ञ, अश्वमेध राजसूय सोडून द्या, बृहस्पतीचं वैश्यस्तम सोडून द्या, एक लहान यज्ञ करायची इच्छा जर झाली तर त्या माणसानं आपल्या कुटुंबात किती माणसं आहेत एकदा संख्या मोजून घ्यावी आणि आपल्या कुटुंबातल्या आता विद्यमान असलेल्या सगळ्या माणसांना 10 वर्षाला पुरेल एवढी अन्न सामग्री घरात जमा पाहिजे, मग लहान यज्ञ करायला निघा. होईल असं? हे सामर्थ्य आहे. लहानातला लहान यज्ञ करण्याचा अधिकार कोणाला? त्याच्याबद्दल हे सांगितलंय. लहानातल्या लहान यज्ञाचा अधिकार कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना 10 वर्ष पुरेल एवढी अन्न सामग्री घरामध्ये जमा पाहिजे. आता कसं असतं आपलं, सकाळचं जेवण झाल्यावर संध्याकाळच्या जेवणाची धान्य खरेदी असते. डब्यामध्ये धान्य साठवलं, पोतं कणिक हे सगळं गेलं. आता 10 वर्षाला पुरेल एवढी अन्न सामग्री घरामध्ये जमा करण्याची कोणाची कुवत? कोणी यज्ञ करावा? मग सामर्थ्य राहिलं नाही. अर्थित्व नाही. अर्थित्वाचा विचार पहिल्यांदा, विद्वत्तेचा विचार दुसऱ्यांदा, सामर्थ्याचा विचार तिसऱ्यांदा, आणि चौथी अधिकार संपत्ती सांगितली शास्त्रापर्युदस्तत्व. म्हणजे शास्त्राने त्या कर्माच्या बाबतीत त्याचा निषेध केलेला नसावा. म्हणजे जे कर्म करण्याची इच्छा झाली, जे कर्म करण्याची विद्वत्ता आली, जे कर्म करण्याचं सामर्थ्य मिळालं, 3 प्रकारची साधन संपत्ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी एक वटली, पण शास्त्राने त्याला ते कर्म करण्याचा अधिकार दिला नसेल, काही उपयोग नाही. मी नेहमी सांगतो, लोक विनाकारण शास्त्र सगळं ब्राह्मणाने निर्माण करून ठेवलं, ब्राह्मणाने सगळं आपल्या हातात ठेवलं असं ओरडतात, पण तसं काही नाही. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. आत्ताच्या या विचारामध्ये समजा अश्वमेध यज्ञ करण्याची मला इच्छा झाली, होत नाही, काही काळजी करू नका, ते घोडं घेऊन जात नाही कुठं फिरायला. समजा झाली तर मला इच्छा झाली ना, झाली. इच्छेच्या नंतर समजा अश्वमेध यज्ञ कसा करावा त्या संबंधात लागणार सगळं ज्ञान मी ग्रंथ वाचून मिळवायचं ठरवलं, मिळवलं, ज्ञानी झालो. समजा अश्वमेध यज्ञ करण्याकरता सगळी पृथ्वी जिंकावी लागते, ते जिंकण्याचं सामर्थ्य मला मिळालं, मी सगळी पृथ्वी जिंकूनही आलो, तरी अर्थित्व असून, विद्वत्ता असून, सामर्थ्य असून 3 प्रकारची सामग्री माझ्या ठिकाणी
करूनही मला अश्वमेध यज्ञ करता येत नाही, कारण शास्त्राने मलाद्य कर्म करण्याच्या बाबतीमध्ये अनधिकारी नालायक ठरवलंय. का? मी ब्राह्मण आहे. शास्त्र म्हणतं तुला हा यज्ञ करता येत नाही. राजा राजसूय यजेत. अश्वमेध यज्ञाचा, राजसूय यज्ञाचा अधिकार क्षत्रियाला दिला आहे. भले तो ब्राह्मण आहेस, भले तो अर्थी आहेस, भले तो विद्वान आहेस, भले तो समर्थही झालास, पण ब्राह्मण असल्यामुळे अश्वमेध यज्ञ किंवा राजसूय यज्ञ करण्याच्या बाबतीमध्ये मला शास्त्राने अनधिकारी जर ठरवलं असेल, मी ते कर्म करून काही फळ मिळत नाही. अनधिकार. शास्त्राने कोणतं कर्म करण्याचा कोणाला अधिकार द्यावा? आपल्या हातात काय? बृहस्पती सौ यज्ञ करायचा झाला तर तो ब्राह्मणानेच करावा. राजसूय अश्वमेधासारखे यज्ञ करायचे झाले तर ते क्षत्रियानेच करावे. वैश्यस्तव नावाचा यज्ञ करायचा झाला तर तो वैश्यानेच करावा. भले ब्राह्मण क्षत्रिय वैश्यापेक्षा मोठे वर्ण आहेत, पण शास्त्र सांगतं तुम्ही मोठे आहात एवढ्यामुळे तुम्हाला हे कर्म करण्याचा अधिकार आम्ही देऊ शकत नाही. शास्त्राचं वचन बघा. म्हणजे जे कर्म करण्याचा अधिकार शास्त्राने ज्याला दिला आणि ज्याला ज्या कर्माच्या बाबतीमध्ये शास्त्राने अनधिकारी ठरवला, त्याचा विचार करून त्या कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. अर्थित्व असावं पहिली साधन सामग्री, विद्वत्ता असावी दुसरी साधन सामग्री, सामर्थ्य असावं तिसरी साधन सामग्री, आणि सामर्थ्याच्या नंतर सुद्धा शास्त्रानं त्या कर्माच्या बाबतीत त्याचा निषेध केलेला नसावा. त्याला यज्ञ करता येतो, दुसऱ्या कोणाला यज्ञ करता येत नाही. म्हणजे यज्ञाच्या बाबतीत एवढं शास्त्र सांभाळायचं आणि मग यज्ञाला लागायचं सोपी गोष्ट नाही. म्हणून यज्ञ करण्याच्या योगाने परमात्मा जाणता येतो. तमेतम वेदान वचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन विविदिशन्ति. यज्ञ करून परमात्म्याला जाणण्याचा विचार लोकांच्या मनामध्ये आला, येत होता. त्रेतायुगामध्ये लोकांनी यज्ञ करून परमात्मा प्राप्त करून घेतला. या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही लोक यज्ञाच्या नादी जर लागतील. गीतेने सांगितलं यज्ञदान तपकर्म नत्याज्यम कार्यमेव तत्. हे कराच करा. हे कर्म करण्याच्या योगाने तुमच्या चित्ताची शुद्धी होईल. चित्ताची शुद्धीच होईल, साक्षात परमात्मा दर्शन नाही. साक्षात मोक्षा करता या कर्माचा, यज्ञ यागासारख्या कर्माचा उपयोग होत नाही. यज्ञ व विष्णू खरं आहे. यज्ञाने परमात्म्याचा त्रेतायुगात साक्षात्कार झाला खरं आहे, पण यज्ञाने साक्षात परमात्मा भेटतो मान्य नाही. कारण यज्ञ क्रिया आहे आणि क्रियेनं जे प्राप्त होतं ते अनित्य असतं. मोक्ष अनित्य मानून चालत नाही. मग यज्ञाने मोक्ष प्राप्त होत असं वेगळं सांगत असेल तर ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षीने या सगळ्या गोष्टीचा विचार केला. यज्ञादि श्रुते हे अश्ववत हे सूत्र आहे. व्यासांचं सूत्र आहे यज्ञादि श्रुते हे अश्ववत. यज्ञादि श्रुतीप्रमाणे अश्वाप्रमाणे. सूत्राचा सरळ सरळ अर्थ असा आहे. म्हणजे यज्ञादि श्रुतीमध्ये मोक्ष प्राप्ती हे फळ जरी सांगितलेलं असलं तर यज्ञादि श्रुतीतलं हे मोक्ष फळ कसं आहे साक्षात नाही. अश्ववत. अश्ववत अश्ववत म्हणजे अश्वमेध यज्ञाच्या प्रकरणातला घोडा तुम्हाला स्वर्ग मिळवून देतो शास्त्र सांगतं, पण घोडा स्वर्ग मिळवून देत नाही. त्या घोड्याच्या द्वारा केलेल्या त्या यज्ञातून स्वर्ग जसा मिळतो त्याप्रमाणे यज्ञादी कर्मातून निर्माण झालेल्या चित्तशुद्धीच्या द्वारा तुम्हाला मोक्ष प्राप्तीची व्यवस्था आहे. साक्षात नाही. साक्षात नाही. चित्तशुद्धीची व्यवस्था मात्र या कर्माच्या योगाने आहे. म्हणजे यज्ञादी क्रिया करून काही लोक परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. परवा मी बोलून आलो यज्ञादी क्रिया केल्या किती यज्ञ करावे. त्या प्राचीन बर्हीचं उदाहरण आपण परवा बघून आलो. प्राचीन बर्ही नावाचा राजा होऊन गेला. ध्रुवाच्या वंशातला हा राजा आहे. मोक्ष पुरुषार्थाचं चिंतन सांगण्याच्या दृष्टीने चतुर्थ स्कंदामध्ये या प्राचीन बर्हीची कथा आली. हा प्राचीन बर्ही राजा त्याने एवढे यज्ञ केले की यज्ञाच्या निमित्तानं जेवढ्या भूभागात यज्ञ करायचा आहे तेवढा भूभाग पवित्र करण्याकरता दर्भास्तरणानं पवित्र करून घ्यावा लागतो. एवढ्या मंडपा एवढ्या जागेत समजा मला यज्ञ करायचा तर यज्ञाच्या आधी ही भूमी पवित्र करण्याकरता या मंडपभर मला दर्भ अंतरावा लागतो. दर्भ अंतरल्याच्या नंतर त्या दर्भ संबंधानं ती भूमी पवित्र झाली, मग यज्ञाला योग्य झाली असं समजायचं.
त्या प्राचीन बळीराजाने दर्भ अंतरून 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 सगळी पृथ्वी दर्भाच्छादित केली म्हणे, एवढे यज्ञ केले. पण एवढे यज्ञ करणाऱ्या या प्राचीन बळीराजाला यज्ञाने मोक्ष प्राप्त झाला का? यज्ञाने ब्राह्मणा विविधिशंती वेद सांगतोय ना. त्या प्राचीन बळीराजाला ऐका, एवढे यज्ञ त्याचे झालेले, 10 मुलं त्याच्या पोटी जन्माला आलेली. 10 मुलाचं त्यानं एकच नाव ठेवलं होतं प्रचेतस. हे प्रचेतागण तारुण्यात आल्याच्या नंतर राजाने त्यांना सांगितलं, प्राचीन बरेनी जा तपस्या करा, सृष्टी विस्तार करा. निघाले. बापाची आज्ञा म्हणून तपस्येला निघालेल्या या मुलांना रस्त्यात भगवान शंकराने दर्शन दिलं. ते म्हणायला लागले, तुम्ही जा तपस्या करा, तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होईल. मी तुम्हाला गीत उपदेशितो, या गीताचा समुद्रात बुडून तुम्ही जप करा वगैरे वगैरे. त्या मुलांच्या बाबतीत झालं. ती मुलं गेली, तपस्या करायला लागली. 1 कोट वर्षपर्यंत त्यांनी तप केलं वगैरे वगैरे. त्यांना देवाचं दर्शन झालं. हा त्यांच्या बाबतीतला भाग झाला. पण घरामध्ये हा प्राचीन बळीराजा सगळी पृथ्वी दर्भानं झाकून एवढे यज्ञ करून बसलेला, निवांत बसलेला असताना नारद त्याला दर्शन द्यायला आले. नारदाने दर्शन दिलं, बघितलं नारदाकडे, यानं नमस्कार केला, बसवला, सन्मान वगैरे झाला. नारदाने विचारलं, काय चाललं प्राचीन बरे म्हणे, समाधान आहे का? नाही म्हणे. किती यज्ञ केले? सगळी पृथ्वी दर्भाने आच्छादित होईल एवढे यज्ञ केले. एवढे यज्ञ करून समाधान नाही का? नाही ना म्हणे. अर्थ काय झाला? यज्ञाने परमात्मा जाणता जर आला असता, मोक्ष जर मिळाला असता तर समाधान व्हायला पाहिजे होतं ना. पण एवढे यज्ञ करणारा प्राचीन बळी बोलतो मला समाधान नाही. नारदाने सांगितलं म्हणे, राजे काय केलं? भागवतामध्ये चरित्र बघा तुम्ही, फार सुंदर वर्णन आहे. नारदाने विचारलं, काय केलं राजे? यज्ञ केले. अरे यज्ञ केले म्हणजे काय केले? पशुयाग केले. एवढे पशु मारले. तो म्हणे यज्ञामध्ये मारले. नारदाने त्याला दाखवलं, दिव्य दृष्टी देतो म्हणे, बघा जरा काय होतंय ते. नारदाने त्यांना दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टीनं ते जेव्हा प्राचीन बळीराजे बघायला लागले, तेव्हा प्रत्येक यज्ञात मारलेले सगळेच्या सगळे पशु लाल डोळे करून, शिंग टवकारून, कधी हा राजा आपल्या तावडीत सापडतो, कधी एकदा याला शिंगाने फाडतो, अशा क्रूर नजरेनं त्याच्याकडे बघत होते. राजा घाबरला. विचारलं म्हणे, महाराज काय करू? बघितलं राजे? बघितलं. केलेल्या या क्रियेमध्ये तुम्ही मारलेले सगळेच्या सगळे पशु, त्यांच्या अंतःकरणात तुमच्याविषयी असलेला क्रोध बघितला. असाच पशूंचा क्रोध वाढवत राहणं हे यज्ञानं चालू राहणार आहे. करायचे मग यज्ञ अजून? राजा म्हणाला, आता यज्ञ थांबले. मग राजाला त्याने सांगितलं, म्हणजे राजे बसा, काय तुम्हाला ज्ञान सांगतो. मग त्याला पुरंजनोपाख्यान सांगितलं. पुरंजनाचं चरित्र विस्ताराने तत्वज्ञानच सांगितलं. पुरंजनाच्या उपाख्यानात त्याला सांगितलं, एक राजा होता, त्याचा एक मित्र होता. तो राजा आणि मित्र दोघं जण एका दिवशी रानामध्ये गेले. रानात गेल्यानंतर राजाला एक नगर दिसलं. त्या नगराला 9 द्वार होती. त्या नगराच्या बाहेर एक स्त्री उभी होती, अत्यंत सुंदर होती. तिच्या रक्षणाकरता 5 फणाचा नाग होता. 360 स्त्रिया, 360 पुरुष त्या स्त्रीच्या रक्षणाकरता, सेवेकरता सोबत होते. राजा त्या स्त्रीत गुंतला. त्याला मोह निर्माण झाला. तिला तर बोलायला लागला, म्हणे तुमचं लग्न झालं का? नाही म्हणे. लग्न करणार का? करणार म्हणे. मग माझ्याशी कराल का? तिला सांगितलं, कोणाशी करायला तयार आहे म्हणे, पण माझा एक नियम आहे, माझ्या काही अटी आहेत. त्या अटी जो सांभाळायला तयार आहे त्याच्याशी मी लग्न करणार आहे. कोण, काय अटी? तिला सांगितलं, माझ्याशी लग्न झालं की याच नगरामध्ये माझ्या 100 वर्ष राहावं लागतं. बर. दुसरी अट अशी आहे, मी जशी वागले तसं त्यांना वागायचं. मी रडले की त्यांना रडायचं, मी हसले की त्यांना हसायचं. का रडायला लागलीस म्हणून मला विचारायचं नाही. रडले की हा रडायचं त्याने. तो राजा पुरंजन, त्या राजाचं नाव पुरंजन ठेवले. आणि त्या राजाला त्या राणीच्या संबंधानं अत्यासक्ती, त्या स्त्रीच्या संबंधानं अत्यासक्ती निर्माण झाल्यामुळे त्यांना सगळंच मान्य केलं. म्हणलं, तू वागशील तसा वागेल, तू म्हणशील तसा तुझ्या बरोबर या नगरामध्ये 100 वर्ष राहील. सगळं मान्य केलं. तिच्या बरोबरच राहायला लागला वगैरे वगैरे सगळं लांब चरित्र सांगितलं.
आणि चरित्र सांगितल्यानंतर प्राचीन बरीनं विचारलं, म्हणजे मला गोष्ट सांगितली पण कशा करता? गोष्टी करता गोष्ट मी ऐकायला बसलो नाही, तुम्ही सांगायला बसला नाही, पण कशा करता सांगितले? तत्वज्ञान आहे. काय? हा राजा म्हणजे जीव आहे, त्याचा मित्र म्हणजे ईश्वर आहे. दोघं रानामध्ये आले म्हणजे संसारारण्यात आले. त्यांना एक नगर दिसलं नवद्वाराचं, म्हणजे देह हे नगर दिसलं. बाहेर ती स्त्री दिसली, ती बुद्धी आहे. बुद्धीच्या रक्षणाकरता 5 फणाचा नाग म्हणजे पंचवृत्ती प्राण आहे. त्या बुद्धीच्या सेवेकरता 360 पुरुष 360 स्त्रिया म्हणजे दिवस रात्री आहेत वर्षभराचे. आणि त्या बुद्धीमध्ये हा जीवात्मा आसक्त झाल्याच्या नंतर ती म्हणते, माझ्याशी लग्न केलं की या नगरात 100 वर्ष राहावं लागतं. म्हणजे शतायुर्वय पुरुष हा मनुष्य देहामध्ये 100 वर्ष राहावं लागतं की नाही? बुद्धीचं तादात्म्य निर्माण झाल्यावरच ही बोंब होते, भानगड होते. मग इथंच राहायचं आणि बुद्धीचं अनुकरण करायचं. बायको रडली की नवऱ्यानं रडायचं. सगळेच रडतात म्हणा. बायको रडली की नवऱ्यानं रडायचं. म्हणजे बुद्धीचं जसं चाललं, बुद्धी रडली जीव रडणार, बुद्धी हसली जीव हसणार. मग पुढं त्याच्यावर त्या काळाचं आक्रमण झालं पुरंजनाच्या वर. मग पुढे त्याला तत्वज्ञान झालं वगैरे वगैरे सगळा विस्ताराने विचार सांगितला. ज्ञानाच्या योगानं त्या पुरंजनाला ज्ञानाचा उपदेश म्हणून सांगितलं नारदाने. म्हणे प्राचीन बरीला, हे राजे, हे पुरंजनोपाख्यान सांगून तुम्हाला मी या उपाख्यानातून ज्ञानाचा विचार सांगितला. याचंच अनुसंधान करा, यज्ञाच्या भानगडीत पडू नका, कृतार्थ व्हाल. मग प्राचीन बर्हिणी आपल्या मुलांच्या हातात ते राज्य सोपवलं आपलं आणि विचार केला की या नारदाने मला केलेल्या तत्वज्ञानाचं अनुसंधान झाल्याशिवाय, श्रवण झालंय पण मनन निधिध्यासनाच्या शिवाय मला कृतार्थता येणार नाही. मग काय करा? राज्यत्याग करा. त्याला राज्यत्याग केला, मुलाकडे राज्य सोपवलं, कपिलाचार्याच्या आश्रमात जाऊन राहिला, तत्वज्ञानाचं चिंतन केलं. ज्ञानाच्या चिंतनानं राजाला कृतार्थता आली. हे जर प्राचीन बर्हीचं चरित्र भागवताच्या 4th स्कंदामध्ये पाहायला सापडत असेल तर मला सांगा, यज्ञ करून प्राचीन बर्ही उद्धरून गेला की तत्वज्ञानाच्या चिंतनानं प्राचीन बर्हीला मोक्ष मिळाला? कशाने मिळाला? तत्वज्ञान चिंतनानं प्राचीन बर्हीला जर मोक्ष मिळाला असेल तर यज्ञाने मोक्ष मिळतो. वेद सांगत जरी असला तरी चित्तशुद्धी द्वारा मिळतो, साक्षात मिळत नाही असंच म्हणावं लागतं. वेदानुवचनानं मोक्ष मिळतो, चित्तशुद्धी द्वारा. यज्ञाने मोक्ष मिळतो, चित्तशुद्धी द्वारा. दानाने मोक्ष मिळतो, पुढचं साधन दान आहे. दानाने मोक्ष मिळतो. काही लोकांनी दान केलं. दान करणारे लोक गंमत आहे एक बघा. काही लोकांना दानाने परमात्मा भेटतो, दानाने स्वर्गाला न्यायला विमान येतं असं ऐकलं की काही लोक दान करतात. म्हणे कसं दान? गमतीनं सांगितलं त्याच्याकरता, ऐरण की चोरी करे स्वीका करे दान, चर्चौबारे देखन लागे गवावे विमान. ऐरण की चोरी करे, दानाने आपल्याला स्वर्गाला न्यायला विमान येतं असं ऐकलं आणि एका माणसाने काय केलं? ऐरणाची चोरी केली, सोनाराची ऐरण चोरून आणली. आणि ऐरण चोरून आणल्यानंतर दान करावं लागतं ऐकलं म्हणून स्वीका करे दान. ऐरण चोरून आणून एक सुई दान दिली आणि सुईचं दान झाल्याबरोबर त्याला वाटायला लागलं दान दिलंय, आता दानानं स्वर्गाला जायला विमान येतं म्हणून चढ चौबारे देखन लागे. उंच चौबाऱ्यावर जाऊन उभा राहिला म्हणे आणि बघायला लागला. लोकांनी विचारलं काय बघता? काही नाही म्हणे, सुईचं दान केलंय त्याच्यामुळे विमान कधी येणार बघायला लागलो. आता कधी यायचं याला विमान? असं दान नाही. ज्या दानाच्या योगानं परमात्म्याला जाणता येतं असा वेदांनी उपदेश केलाय ते दान असलं दान नाही, तामस राजस दान नाही, सात्विक दान. दातव्यमिति यत् दानं दीयते अनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तत् दानं सात्विकं स्मृतम. ते दान पाहिजे योग्य देशात योग्य काळात सत्पात्राच्या ठिकाणी केलेलं दान सात्विक दान. आणि ते दान दिलं, दानाच्या योगाने परमात्म्याचा साक्षात्कार चित्तशुद्धी द्वारा प्राप्त होण्याची शक्यता आहे. दान कसं असावं? काय आहे? काही लोक दान मागून घेतात. दान करा असं सांगून दान मागून घेतात. मागून घेतलेलं दान काही महत्वाचं नाही. मागून घेतलेलं दान एक
कबीर महाराजांनी फार चांगलं चिंतन या संदर्भात केलंय. महाराज सांगतात की बाबा, न मागता मागितलेलं दान, मिळालेलं दान महत्वाचं, मागून घेतलेलं दान ज्ञान महत्वाचं, आणि जबरदस्तीने घेतलेलं दान कबीर महाराज त्याच्याबद्दल वर्णन असं केले पा, बिन मांगे दे दूध बराबर, मांगे देतो पाणी, खिंचा तानी करके देतो खून बराबर जानी. बिन मांगे दे दूध बराबर, न मागता कोणी आपल्याला दान जर दिलं तर ते दान दुधासारखं पवित्र दान आपल्याला प्राप्त झालं. मांगे देतो पाणी, मागून जे दान प्राप्त झालं ते पाण्यासारखं गुणवान, हे दुधासारखं गुणवान नसेल पण पाणी तरी असेल. आणि खिंचा तानी करके देतो, ओढाताण करून जबरदस्तीनं त्याच्या जवळ दान काढून घेतलं, वसूलच केलं एखाद्याने तर खून बराबर जानी, त्याचं रक्त आपण ओढून घेतल्याचा दोष आपल्याला लागतो. दान कसं असावं, बरेच नियम त्याच्याबद्दल शास्त्राने सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. तर कारण असं शास्त्राच्या नियमानुसार सगळे नियम सांभाळून दिलेले जे दान आहे, दानमेकम कलयुगे, कलियुगामध्ये एक दानाचं महत्व आहे असं शास्त्राने सांगितलं. त्याच्यामुळे दान देताना सगळे नियम शास्त्राचे सांभाळून. अजून एक आहे पहा, दान देताना काय, मागायला आलेल्या माणसाला काय वेदना होतात याची दात्याला जर जाणीव झाली तर दाता वाटेल ते द्यायला तयार होतो असं वर्णन. देही तिवक्त कामस्य यत् दुःखम उपजायते, दाताचे तद्विजानीया दद्यात् स्वपिशितान्यपि. शास्त्राने वर्णन असं केलं त्याच्याबद्दल. दे म्हणणारा, दान मागणारा मनुष्य, त्याला दे म्हणताना ज्या वेदना होता, या वेदना जर दान देणाऱ्या माणसाला कळाल्या तर दान देणारा आपल्या अंगावरचं मांस सुद्धा काढून द्यायला तयार होईल. समर्थदाता कोणाचे नास्ती न म्हणे, कोणालाही नाही म्हणायचं कारण नाही. किती केवढी मोठाली दानं लोकांनी केली आपल्याकडे. एक वर्णन आहे का सुभाषितामध्ये, कर्णस्त्वचम शिबिर मांसम जीवम जीमूत वाहनहा, ददव दधीची रस्थिनी नास्त्य देयम महात्मनाम. कर्णाने आपली त्वचेसारखी असलेली कवच कुंडलं देऊन टाकली. शिबिराजानं आपल्या अंगावरचं मांस काढून दान देऊन टाकलं. राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू होते, तुळविले अंत्य तुळे मांस तयाचे, मांस दान दिलं. जीमूत वाहन नावाच्या राजानं आपला जीव दान दिला. दधीच्या नावाच्या ऋषीने देवांच्या करता म्हणून आपल्या अस्थींचं हाडाचं दान दिलं. या सगळ्या गोष्टीचा विचार करा, ही सगळी उदाहरणं पहा. याच्यातून एक लक्षात घ्या, नास्ति तदेयम महात्मनाम. महापुरुषाच्या समोर न देण्यासारखी कोणतीही वस्तू नाही. काहीच द्यायला महापुरुष मागे पुढे पाहत नाही. वाटेल ते देतोच देतो. आणि असं वाटेल ते देण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, ऐका, अशा महापुरुषांनी दानमेकम कलयुगे अशा वचनाचा विचार करून योग्य पद्धतीनं सात्विक पद्धतीचं जर दान केलं तर या दानाच्या योगाने त्याला परमात्मा प्राप्त करून घेता येतं. हे तमेत वेदान वचनेनं ब्राह्मणा विविदिशंती यज्ञेन दानेन म्हणून श्रुतीनं जरी सांगितलेलं असलं तरी त्या दानानं सुद्धा वेदान वचन आणि यज्ञाने जसा साक्षात परमात्मा भेटत नाही तसा दानाने साक्षात परमात्मा भेटत नाही. वेदान वचन यज्ञ करून जशी चित्तशुद्धी तद्वारा मोक्ष, तसा दान करून सुद्धा चित्तशुद्धी आधी येते, तद्वारा मोक्ष प्राप्त होतो. अशा पद्धतीची व्यवस्था ठरवून घ्यावी लागते. आता तप, अनाशक, ब्रह्मचर्य, श्रद्धा यांच्या संबंधातला विचार करायचा.